हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर छान अशी सकाळची सुरुवात होते, ती म्हणजे माझी अशी देवपूजेने। तर असं सुंदर सकाळची माझी सुरुवात झालेली आहे। आणि आता देवपूजा झाल्यानंतर जे काम असतं ते म्हणजे स्वयंपाक। तर स्वयंपाक करायचाच होता आणि त्या पहिले मी अगोदर अशी सकाळी सकाळी पूजा करून घेते। असं छान वाटतं सकाळी पूजा झाली की एक वेगळीच एनर्जी भेटते मला तरी, आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये। सुगंध आपल्या जो धूपदीपांचा असतो तो दरवळत असतो घरभर आणि मन प्रसन्न होतं। तर तुम्ही पाहू शकता इथे छान अशी मी वांग्याची भाजी बनवून घेतली आहे, थोडीशी अशी रस्सा भाजी टाईप, आणि पीठ मळून ठेवलेलंच आहे। तर चपात्या आणि वांग्याची भाजी असं आजचा आमचा जेवणाचा बेत होता। तर असं चपात्या एकामागून एक करून घेतल्या आणि वांग्याची भाजी आणि चपाती असं आपलं जेवणाचा बेत होता। आणि मग आहोंना जेवायला वाढून दिलं। त्यानंतर मग जेवायला दिल्यानंतर इथं ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि आमची ही जेवणं झाली। नंतर अशी भांडी वगैरे घासून घेतली। आपलं असं सर्व सकाळचं जे कामं असतात ना, हे उरकले ना तर बाकीचे आपल्याला दुपारी कामं एक्स्ट्राची असलेली ते करायला वेळ भेटतो। तर इथे पाहू शकता मी अशी छान बऱ्याच दिवसांनी मला ना कांद्याची पात दिसली। तर खूप सुंदर पात होती, मी कालच असं घेऊन आले होते। आणि कांद्याची पात मला खूप आवडते। तर तुम्हाला आवडते का नाही नक्की सांगा बरं का। तर ही कांद्याची पात ना थोडी म्हणजे आदल्या दिवशी घेताना ना इतकी सुंदर होती। तर एक दिवस झाला की थोडंसं म्हणजे रात्री मी निवडलीच नाही, रात्रीच निवडून ठेवत असते पण वेळच मिळाला नाही रात्री निवडायला। म्हणून म्हटलं आता चला आपली रोजची जी दुपारची म्हणजे जी कामं होती ती पूजा म्हणा, स्वयंपाक म्हणा, हे बाकीचं सर्व आटोपलेलं आहे। तर आता म्हटलं चला हे कांद्याची पात आपण निवडून ठेवूया, जेणेकरून आपल्याला पटकन करता येईल। तर मग असे साईडचे जे सुकलेले असतात ना, मग ते सुकलेले म्हणा किंवा असे पिवळे पिवळे देठ पडलेले असतात ना वरचे, ते सर्व काढून घेतले। आणि पुढचे जे कांदे आहेत ते छोटे छोटे, तर ती काढून घेतले। जास्त तर छोट्या कांद्याचीच अशी पात घ्यायची, म्हणजे ती कोवळी असते आणि खायलाही छान लागते बरं का। मोठ्या मोठ्या कांद्यांची पात जरा निब्बरच असते, खायला एवढी काही चवदार लागत नाही। म्हणून मी अशी छोटी छोटी कवळी कांद्याची पात आणलेली। असं छान असं निवडून घेतली पात आणि असं बारीक बारीक आपण कापून ठेवून दिले। आणि जे कांदे होते ते पुढचे छोटे छोटे ते पण साईडला ठेवून दिले। म्हणजे कसं आपली कांद्याची पात अशी झाली ना निवडून, तर पटापट आपल्याला बनवता येईल म्हणून, म्हणजे सगळं एकदाच आपल्याला होत नाही। तर अशा पद्धतीने मी पात कांद्याची निवडून ठेवते। तर कोणी डाळ टाकून करतं, कोण नुसती करते, आणि भरीत वगैरे तर कांद्याची पात टाकून आणखीनच सुंदर होतं। तर तुम्ही जे वांग्याचं भरीत बनवता त्यामध्ये कांद्याची पात टाकता की नाही नक्की सांगा। कोणी टाकतं कोणी नाही टाकत असं। तर आता ना थंडीच्या दिवसामध्ये ना तर कांद्याची पात येते आणि भरीत वगैरे बनवण्यासाठी पण, आणि ह्याच्यामध्ये कांद्याची पात असते। तर ज्या ज्या सीझनमध्ये जे जे असतं ते खाल्लं तर पाहिजे, हो की नाही। तर बघा अशी सुंदर आपली कांद्याची पात इथे निवडून झालेली आहे। आणि हे जे चिंगळ्या आहेत ना कांद्याच्या, तर याला चिंगळ्या म्हणते मी। तर ह्या ना असं जेवताना पण आपल्याला खायला खूपच छान लागतात बरं का। हे पुढचं असं काढून घ्यायचं, वरची एक एक साल काढायची आणि असं जेवताना खायला खूप छान लागतात। तर तुम्ही असंच खाता की नाही नक्की सांगा। आणि हे बघा असं छान निवडून ठेवल्यानंतर ना पटकन असं आपल्याला करता येईल म्हणून असं मी निवडून ठेवले। आणि असं सुपामध्ये ठेवून दिलं साईडला, आणि म्हटलं नंतर आपण करताना पात फक्त धुवून घेऊयात। आता इथे मी शेंगदाणे भाजून ठेवले होते आणि कूटही वाटायचं होतं, मला कूट संपलं होतं शेंगदाण्याचं। तर बघा इथे ना मी शेंगदाण्याचं कूटही बारीक करून घेतलं। आणि त्यानंतर मला जायचं होतं जरासं बाहेर, तर आणि जाडसर आणि आपलं जे चिकट कूट होतं ते दोन्ही पण मला वाटायचं होतं। तर एकामागून एक मी इथं वाटून अगोदरच वाटायचं होतं मला खरं तर, भांडे घासल्याच्यानंतर ओटा वगैरे साफ केल्याच्यानंतर, तेव्हा लाईट गेली होती म्हणून मी तोपर्यंत कांद्याची पात निवडून घेतली। आणि कसं मध्ये मध्ये ना असं कामं राहिले ना तर नको वाटतं, पण मला ओट्यावरची कामं एकदाच करायला आवडतात, पण लाईट गेल्यामुळं थांबले थोडंसं। तर आता लाईट आली होती, शेंगदाणेही थंड झाले होते, मग म्हटलं आता वाटून घेऊयात। मग कांद्याची पात झाल्यानंतर निवडून हे वाटून घेतलं, चिकन आणि मोकळं कूट असं सर्व वाटून घेतलं। आणि शेंगदाणे पोह्यासाठी एका डब्यामध्ये भरून ठेवले भाजलेले, आपल्याला इमर्जन्सीमध्ये लागताच ना म्हणून। तर हे झाल्यानंतर मग हे पडलेले पण एक दोन भांडी होते ते पण मी इथं स्वच्छ करून घेतले। आणि त्यानंतर बघा मला जायचं होतं बाहेर, आणि इकडे चालू होतं पोरींचं काहीतरी, आणि ते त्यांना बोलत बोलत मी वाटून घेत होते। आणि त्यानंतर बघा इथं मी आले होते मैत्रिणीकडं, तर ही आहे रुपाली, आणि हिच्याकडे आले होते। तर तिने मला बोलवलं होतं फराळाचं खाण्यासाठी, म्हणजे दिवाळीतला फराळ। आम्ही उशिरा आल्यामुळं ती रोजच बोलवत होती, पण आज येते उद्या येते असं करत करत शेवटी मी तिच्याकडे आले फराळाला। हे बघा तिने एवढा सगळा फराळ
फराळ दिला होता मला खायला. तर एवढा फराळ मी काही खाणार नव्हते, पण तिने एवढं आणून दिलं होतं. तर म्हटलं ठीक आहे, आता एवढंच बोलवते तर जाऊन ये. आणि तिच्या घरी ना एवढी सुंदर बैलजोडी आणली होती, 4 होते, एक साईडला ठेवलेला होता, खूप छान होते बरं का. तर तिथं मी असं बैलांचा एक व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर घरी आले आणि मला जायचं होतं जरासं बाहेरचे, की मी तुम्हाला दसऱ्यात दाखवलेच होते ही अशी भांडी काढलेली अडगळीची, जे की तुम्हीसुद्धा जास्त असे भांडी काय असेल ना एक्स्ट्राचे जे वापरायचे नाहीत तर ते असे घरात ठेवायचे नाही. तर त्याचं लगेच आपण असं नेऊन काय घ्यायचं असेल भांड्याच्या दुकानामध्ये वगैरे, तर मी हे बघा एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचे पैसे राहिले होते ते मी परत घेऊन आले. येताना बघा आम्हाला घ्यायचे होते फुलं, देवासाठी फुलं संपलेले होते. आणि त्यानंतर ना आता सध्या सीझन आहे ते स्वीटकॉर्नचं बघा. आता भरपूर अशी मक्याची कणसं आलेले आहेत मार्केटमध्ये. आणि केळी पण घेतली मी, आणि असं फ्रूट वगैरे म्हणजे ॲपल, आवळे वगैरे हे सर्व घेतलं, बीट वगैरे. तर बीटवरती ठेवलं होतं मी तिथे, ते काही इथे दाखवलं नाही. आणि कोथिंबीर तर किती महाग झाली आहे, तुम्हाला माहीत आहे का? तुमच्याकडे काय रेट आहे कोथिंबीरचा मला नक्की सांगा बरं का. आमच्याकडे तर 40 रुपयाला गड्डी आहे, तर मी अर्धी गड्डी घेऊन आले ते 20 रुपयाची. आणि गवारीची शेंग पण खूपच महाग झाली आहे, तुमच्याकडे काय रेट आहे नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने सर्वच भाज्या, लिंबू वगैरे, गवारीची शेंग असेल आणि भेंडी, हे सर्वच आलं, हे सगळ्या भाज्या वगैरे सर्व घेऊन आले येता. आणि बघा इथं सगळं आपले हे आणल्याच्या नंतर आत्ता मला बनवायचा होता तो म्हणजे स्वयंपाक. आणि हे करताना संध्याकाळ झाली. तोपर्यंत मी मक्याची कणसं इथं सोलून घेतली, कारण सोलल्याच्या नंतर ना छान असं तव्यावर भाजता येईल म्हणून. मग आता इथं स्वयंपाकात मी बनवणार होते संध्याकाळच्या, ते म्हणजे कांद्याची पात आणि स्वीटकॉर्न जे बनवणार होते स्नॅक्ससाठी, असं ओरीनं खाण्यासाठी. नंतर मला करताना थोडा उशीर झाला, म्हणून आता ते 2 in 1 झालं, म्हणजे जेवताना पण ते तोंडी लावण्यासाठी होऊन जाईल. तर इथे मी कच्चीच हिरवी मिरची घेतलेली आहे, 4-5 मिरच्या घेतल्या आणि आपल्या ह्या खलबत्त्यामध्ये ओबड-धोबड असं मी वाटून घेतलं. आणि तुम्ही पाहिलं आहे कांद्याची पात मी तिथं धुवून घेतली आहे. आणि इथे ना थोडीशी तुरीची डाळ आहे ही, आणि घरचीच असल्यामुळे थोडीशी आपली साल तर असतेच ना, तर भिजले की निघून जाते. ही बघा अशी डाळ मी थोडा वेळ इथं भिजत घातली होती, आणि ती डाळ मी आता वापरणार आहे कांद्याच्या पातीमध्ये टाकण्यासाठी. तर अशी पद्धतीने इकडे डाळ भिजवून ठेवलेली आहे. आणि बघा ह्या कांद्याचे जे छोटे छोटे कांद्याचे हे आहेत ना चिंगळ्या, तर ह्याला ना मी आत्ता इथं समोरचं थोडंसं काढून आणि वरचे एक साल काढून इथं मी त्याला घेणार होते. आणि तोच कांदा कट करून घ्यायचा, कारण तोच कांदा जर कांद्याच्या पातीमध्ये टाकला ना तर इतकी छान चविष्ट कांद्याची पात होते ना. तर तुम्हाला माहीत होतं का हे नक्की सांगा, आणि तुम्ही असंच करता का? तर हे बघा मी इथं कांद्याची पात अशी थोडीशी कट करून घेतली होती, आणि ती समोरचे जे कांदे होते ते कट करून घेतले. आणि थोडासा दुसरा पण कांदा मी थोडासा वापरला आहे, कारण ते खूपच कमी झालं होतं म्हणून. तर खरंच तेल टाकलं आणि असं कांदा आपला छान परतून घेतला, आणि त्यामध्ये मी इथे कांद्याची पात तर बघेपर्यंत थोडंसं लाल झालं होतं, कारण मी तिकडे मिरची पण वाटत होते ना त्यामुळे. तर आपलं एकीकडे लक्ष गेलं ना तर थोडंसं दुसरीकडे दुर्लक्ष होतच नाही का. तर अशी कांद्याची पात मी तेलामध्ये अशी छान परतून घेतली, आणि त्यामध्ये आता ही जे भिजवलेली डाळ आहे ना आपली तुरीची डाळ, तर ती एक अर्धा तास अगोदर तरी भिजवायची, आणि मग ती डाळ याच्यामध्ये टाकायची असं. तर एवढी जास्त काही भिजू द्यायची गरज नव्हती, पण ठीक आहे ती भिजवत ठेवलेली होती. आणि बघा इथे ना माझी मिरची टाकायची राहूनच गेली होती. मी मग नंतर साईडला केलं, थोडंसं तेल टाकलं, आणि ते गरम झाल्याच्या नंतर कच्ची मिरची होती म्हणून मग असं टाकायचं होतं मला तेलामध्ये, तर तिथं लक्षातच नव्हतं माझ्या टाकायचं वाटेपर्यंत. आणि तोपर्यंत मी पातच टाकून दिली. तर ठीक आहे, इथं आता ही आपली मिरची पण इथं तळून होत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पात बनवता का नक्की सांगा. तर माझी ना ह्या पद्धतीनेच मी ही पात बनवते कांद्याची, आणि बेसनमध्ये पण मी टाकत असते बरं का पात कांद्याची, तर तेही मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर अशा पद्धतीने मी कांद्याची पात बनवते. तर इथे बघा मी काय केले, पहिलं तर कांदा टाकलेला पातीचा तळून घेतला, आणि त्यामध्येच टाकले इथे हिरवी मिरची आणि आपली पात आणि ही भिजवलेली तुरीची डाळ, असं मिक्स करून घेतलं सर्व. आणि मीठ वगैरे टाकलं याच्यामध्ये, आणि हे लाल तिखट काय टाकलेलं नाही, कारण हिरवी मिरची वापरलेली आहे. आणि हे छान असं शिजू दिले मी थोडा वेळ, एक अर्धा-पाऊण तास मी याला असंच बारीक गॅसवरती शिजू दिले. आणि जाडसर असं शेंगदाण्याचं मी ते कूट वापरलेलं आहे, आणि अधूनमधून याला सारखं परत राहायचं, कारण शेंगदाण्याचं कूट टाकलं ना खाली चिटकण्याची म्हणजे करपण्याची शक्यता असते, म्हणून याला अधूनमधून हलवत राहायचं. तर दुसरी काही आपली कामं असतील तर करत अशी कांद्याची पात इथे माझं बनवणं चालू होतं. खरं थोडीशी डाळ जास्त झाली, कारण ना मी थोडंसं पात दुसरी ठेवलेली साईडला, कारण थोडीशी मला ते बेसनमध्ये टाकून बनवायची होती, म्हणून थोडीशी मी पात ठेवली होती. म्हणून इथं आपली ही तुरीची डाळ आहे ना ती अशी जास्त दिसते, पात कमी दिसते, पण ठीक आहे, चवीला खूप छान झाली होती, ते महत्त्वाचं.
आणि आपल्याला आवडतं खायला काय ते महत्त्वाचं, हो की नाही. तर कांद्याची पात आणि भाकरी अप्रतिम अशी लागते बरं का. त्यानंतर बघा मी भाकरी करून घेतल्या आणि ह्याच तव्यावरती ना इथे मी बनवत आहे ते म्हणजे आता कॉर्न. तर भाकरीही बनवून घेतल्या, ते बहुतेक क्लिप इथे आलेली नाही आहे. तर बघा अशा पद्धतीने ते कांद्याची पात झाल्यानंतर इथे मी त्याच तव्यावरती भाकरी झाल्याच्यानंतर त्याच तव्यावरती इथे मी आता हे कॉर्न चाट बनवत आहे. आता इथे मी काय केलं आहे, फक्त आपले जे मक्याचे दाणे आहेत ना ते सोलून घेतले आणि छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर मी याच्यावरती टाकणार आहे म्हणजे धारभर तेल. थोडंसं तेल टाकल्यानंतर असं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे आता मीठ. आणि मीठ टाकल्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट मी इथे वापरणार आहे, थोडंसं मीठ, लाल तिखट चवीनुसार आणि इथं वापरायचं आहे तो म्हणजे थोडासा लिंबू चटपटीत लागण्यासाठी. तर खूप छान लागतं हे कॉर्न चाट. तुम्ही बनवलं आहे का नक्की असं सांगा. तर तुम्ही अशाच पद्धतीने बनवता का, तुमची काही वेगळी पद्धत आहे ते नक्की सांगा आणि कोणाकोणाला कॉर्न चाट आवडतं. अशा पद्धतीने मी ही कॉर्न चाट बनवत असते. तर नेहमी तर असं थोडं स्नॅक्सला खायला बनवत असतो आम्ही 5-5:30च्या दरम्यान. पण आज मला येता खूप उशीर झाला होता, त्यामुळं ना मग असं रात्रीच जेवणासोबतच हे बनवलं, कारण जेवताना तोंडी लावायला पण छानच लागतं म्हणून. तर अशा पद्धतीने हे बनवून झालं आणि एकदाच हे होणार नव्हतं म्हणून मी दुसरा एक वेळेस म्हणजे ही पहिले असं एक घणा असा बनवून घेतला आणि त्यानंतर अशाच पद्धतीने दुसरा पण मी एक बनवून घेतला. तर असं आपलं फायनली जेवण होतं. सकाळचं थोडंसं राहिलेली वरण होतं आणि इथे बघा म्हणजे जे वांग्याचं वरण होतं ते थोडंसं वरण राहिलेलं होतं ते, आणि इथे बघा हे कांद्याची पात आणि कॉर्न असं आपलं होतं जेवण. कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. नवीन असेल तर